जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे सदा माझे डोळे जड तुझे गोड तुझे रूप प्रेम सर्व काळ मी कुमार तुझे पाय सुंदर सर्व गोड तुझे रूप राम कृष्ण हरे
What
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे ते. काय द्यावे त्याचे भावे उत्तराई, ठेविता पाय जीव तोडा. सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविते.
काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेविता हातपाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येती सांभाळे तव काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेविता हातपाय जीव थोडा पणंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी शिवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संत जीवनाच्या कार्याचा आढावा घेणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आजची ही सेवा तुम्हा सर्व भावी भक्तांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे. आमचे परमस्नेही सुनीलराव खाडे साहेब यांनी हे निमंत्रण तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचत केलं आणि या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. गेले दिगंबरेश्वर भूती राहिले त्या कीर्ती जगा माझे. आवाज पहिल्यासारखा राहू द्या. आणि पाठीमागची माणसं तुमचं काम चांगलं आहे, तुमची सेवा चालू आहे, पण हाताने काम करा आणि मुखाने मात्र बोलू नका. आणि बोलायचं झालं तर एकदम हळू बोला. महान सत्पुरुष भगवान बाबा आणि महान सत्पुरुष वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा 3 दिवसाचा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यामध्ये या माऊलीनगर भागातील तसंच काही पाटोदा शहरातील बांधवांचा यामध्ये सहभाग आहे. तुम्ही फार उत्कृष्ट कार्य करत आहात आणि म्हणून तुम्हा सर्व बांधवांना, माझ्या माता भगिनींना कोटी कोटी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. विठ्ठल या कीर्तन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक, ख्यातनाम कीर्तनकार आमचे परमस्नेही हरिभक्त परायणराम हरी महाराज शास्त्री या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत.
त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे रघुनाथ अण्णा शेवाळे महाराज तेही उपस्थित आहेत. नवीनच वारकरी संप्रदायामध्ये त्यांची मोठ्या पदावर बोधले महाराजांनी नियुक्ती केली असे आमचे हरिभक्त परायण गणेश बावणे महाराज उपस्थित आहेत. आमचे परमस्ने हे सांगळे भाऊसाहेब आहेत. नाव मला या ना नांदे साहेब छान. ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे अप्पा महाराज कोटुळे. त्याचबरोबर उत्कृष्ट असे पेटी वादक आमचे गुरुजी. त्यांचंही परमार्थामध्ये फार मोठं योगदान आहे. नाव काय गुरुजी लक्ष द्या. हो, पंडित गुरुजी. नावच पंडित आहे त्यांचं. आणि सर्व माझे गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, त्यामध्ये बरेचसे कीर्तनकार बंधू आहेत, प्रवचनकार बंधू आहेत. माझे 2 सवंगडी आहेत, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात माझ्यासोबत येतात. यूट्यूबवर माझे 23 कीर्तन आहेत, त्यामध्ये दोघांचे चाली आहेत. हरिभक्त परायण बाबासाहेब शिंदे महाराज वैद्यकिनीकर ख्यातनाम गायनाचार्य तर आहेत, पण उत्कृष्ट कीर्तन करतात. आणि दुसरे माझे परमस्नेही तेही ख्यातनाम गायनाचार्य, उत्कृष्ट असे कीर्तनकार हरिभक्त परायण हनुमान महाराज येवले, सडकीची येवलवाडी. त्याचबरोबर आमचे डोरले नाना कीर्तन जरी नसतील करत, पण पाटोद्यामध्ये कुठल्याही सप्त्यामध्ये, परमार्थामध्ये, भजनामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. काकडा, भजन, हरिपाठ सगळाच कार्यक्रम त्यांच्याकडे. आणि गोड अशी चाल गायली आमचे माऊली महाराज जाट नांदोरकर. हरिभक्त परायण आमचे जाधव महाराज, हरिभक्त परायण आमचे लवळ महाराज, हरिभक्त परायण आमचे सुभाष महाराज, नगरपंचायतचे सदस्य सुभाष महाराज. पलीकडे आमचे डोरले महाराज, माझे परमस्नेही, आमचे निष्ठावान भक्त आणि मित्र श्रीरंगांना जाधव, आमचे जायबाई महाराज आहेत. विनेकरी आमचे नाईक नवरे महाराज आदी करून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बांधव, माझे भाचे अरुण शेठ गवळी, गरजे बंधू असतील, सानप बंधू असतील, आणि या माऊली नगरमधले सगळे राऊत असतील, अनेक आडनावाची माणसं इथं एकत्र आलेत. पण या एरियाला माऊली म्हणतात. हा माऊली एरिया. आणि माऊलीच्या एरियामध्ये बाबाचं आणि भाऊचं पुण्यतिथीचा सोहळा. काय योगायोग आहे. विठाला विठाला माऊली या शब्दाचा अर्थ, माऊली या शब्दाचा अर्थ आहे, मा हा शब्द मानवतेचं दिग्दर्शन करतो. उ हा शब्द उदारतेचं दिग्दर्शन करतो. सत शिकलं बघा, खरंय म्हणते. आणि ले हा शब्द लीनतेचं दिग्दर्शन करतो. ज्यांच्या जीवनामध्ये मानवता आहे, म्हणजे माणुसकी आहे, उदारता आहे, लीनता आहे, आणि ते माऊली. मग ते आळंदीचे माऊली असतील, साखरवाडीचे माऊली असतील, जिथं माणुसकी आहे, अंतकरणाचा मोठेपणा, उदार अंतकरण आहे, आणि ज्यांच्या जीवनात लीनता आहे त्यांना माऊली म्हणतात. माऊली हे नाव फार उच्च कोटीचं आहे. उगा आठवलं म्हणून सांगतो माझ्या माता भगिनींना, माता माऊल्यांना. आईला माऊली म्हणतात. आईला काय म्हणतात? माऊली. ते लेकरू आईला आपली माऊलीच मानत असतं. पण
आईमध्ये आणि माऊलीमध्ये सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे. उठालो उठालो आवाज पहिल्यासारखा ठेवा माझ्याकरता. ठीक आहे, धन्यवाद. आईमध्ये आणि माऊलीमध्ये काय फरक आहे? छान, राहू द्या, सांगतो तुम्हाला उदाहरण देऊन. एक बाळ्या नावाचा मुलगा उन्हात खेळत होता. आणि आईने पाहिलं की हा बाळ्या उन्हात खेळतोय, आजारी पडू शकतो. आईने वट्यावरून पाहिलं, हाक मारली, बाळ्या उन्हात मरू नको, सावलीला येऊन मर. आता तिला मरूनच द्यायचं तर उन्हात मेला काय, सावलीला मेला काय? होय साहेब. पण आईचं ते प्रेम असतं अंतःकरणातलं. मर या शब्दात सुद्धा प्रेम असतं. बाळ्या मोठा विचित्र होता. त्या बाळ्याने तिथूनच सांगितलं, मला आई मी काही एकटाच उन्हात खेळत नाही. मग किंच्या आहे, पिंट्या आहे आणि बंड्या आहे, आम्ही 4 जण उन्हात खेळतो. ती आई काय म्हटली? आई म्हटली, सगळे मरुदी तिकडं, तू ये इकडं. लक्षात आलं ना तुमच्या? जी त्या बाळ्याला म्हणते सगळे मरुदी तिकडं, तू ये इकडं, तिला म्हणायचं आई. आणि जी म्हणत असेल बाळ्या तूही उन्हात खेळू नको आणि तुझ्या मित्राला सुद्धा उन्हात खेळून देऊ नको, सगळे इथं या आणि सावलीला खेळा, तिला म्हणायचं माऊली. उठालो उठालो दया करणे जे पुत्रासी, तेच दासानी दासी. आपल्या लेकराप्रमाणे इतराच्या लेकरावर जी प्रेम करते त्याला माऊली म्हणतात. लक्षात ठेवा. लेकराला तर आपली आई माऊली असतेच. आणि म्हणून हे माऊली नगर आहे. सर्व माणसं 18 पगड जातीची माणसं इथं एकमेकावर प्रेम करतात. पण माऊली हे नाव या ठिकाणी नक्की सार्थक आहे. विठ्ठल असं सर्वांचं या ठिकाणी या सप्ताहासाठी योगदान आहे. म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. हे पहा, आपल्या मुलाला तुम्ही जर पैसे दिले, समजा आपल्या मुलाला पैसे दिले तुम्ही दप्तर आणायला, पुस्तकं घ्यायला, वह्या घ्यायला, तर ते कर्म ना पाप घडवित ना पुण्य घडवतं. आपल्या मुलाला पैसे दिले पाप होत नाही, पुण्य होत नाही. पण तुम्ही जर गरिबाच्या मुलाला पैसे दिले दप्तरसाठी, पुस्तकासाठी, तर त्याचं पुण्य तयार होतं. हे लौकिक पुण्य आहे. पण जर तुम्ही सप्ताहासाठी मदत केली, देवासाठी मदत केली, समजा राम मंदिराचं काम चालू आहे त्याच्यासाठी मदत केली, सप्ताह चालू आहे सप्ताहासाठी मदत केली, हे संत कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. अशा ठिकाणी जर मदत केली तर त्याचे जे पुण्य तयार होत आहे हे अलौकिक पुण्य तयार होत आहे. गोरगरिबाला केलेली मदत, केलेलं दान, जीव घालणं गोरगरिबाला, उपाशी पोटी एखादा माणूस, तर ते जे पुण्य होत आहे हे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करून देतं. आणि पुन्हा खाली आल्यावर पुन्हा माणसाचा जन्म मिळून देतं. हे लौकिक पुण्य आहे. पण अशा धर्म कार्याला, देव कार्याला, संत कार्याला जर तुम्ही तुमचं योगदान दिलं, या ठिकाणी जर पुण्यकर्म घडलं, तर ते पुण्य तुम्हाला भगवत धामाकडे घेऊन जातं.
विठ्ठल. म्हणून असा सप्ताह घडवणं, हे ज्ञानदानाचं कार्य घडवणं, त्यासाठी आपलं योगदान देणं हे सर्वात महान कार्य आहे. तुका मने भार थोडा तरी परमकार तुझा भावा हे देवा तरी हसुन बरुबा मने भार थोडा तरी परमकार तुझा भावा हे देवा तरी छान. हे मुलं कुणाच्या संस्थेतली? आप्पाच्या संस्थेतली. त्यांना हे मी धन्यवाद देतो. या जगामध्ये 3 वर्ग आहेत. एक आहे मानव, दुसरा वर्ग आहे संत आणि तिसरा वर्ग आहे भगवंत. 3 वर्ग आहेत या जगामध्ये. मानव, संत आणि भगवंत, त्यालाच म्हणायचं जीवात्मा, महात्मा आणि परमात्मा. विठ्ठल आपण पाहतो, नेहमी ऐकत आलो, देवाचा अवतार कशासाठी झालाय? देव अवताराला जे आले भगवान, हे 3 गोष्टी घेऊन आले, 3 कामं घेऊन आले, 3 कार्य घेऊन आले. कोणते 3 कार्य? भक्तांचा सांभाळ. नंबर 1चं कार्य आहे भक्त सांभाळण्यासाठी भगवंताचा अवतार झालेला आहे. या पृथ्वी तलावर प्रभू रामचंद्र आले, गोपाळ कृष्ण आले. हे कशासाठी आले? तुमच्या आमच्यासारख्या भक्ताला सांभाळण्यासाठी देव येतात. भक्त राखी पायापाशी, भक्त राखी पायापाशी, भक्त राखी पायापाशी, भक्त राखी पायापाशी. भगवंताचं पहिलं कार्य आहे भक्तांचा सांभाळ. देव दुर्जनाचा संहार करण्यासाठी आले नाहीत, दुर्जनाला मारायसाठी देव आला नाही. मग भक्त सांभाळण्यासाठी दुर्जन मारावं लागलेत. लक्षात ठेवा, आपला सोडतो दुर्जनाला मारायला नाही. भक्ताला त्रास होत होता, त्यांना सांभाळायचं होतं, म्हणून दुर्जन मारावं लागले. आणि तिसरं कार्य धर्माचं रक्षण. हे 3 काम आहेत देवाची: भक्तांचा सांभाळ, दुर्जनाचा संहार आणि धर्माचं रक्षण. कशाला म्हणतात धर्म? माणुसकी हा धर्म आहे, मानवता हा धर्म आहे, सत्य हा धर्म आहे, दया हा धर्म आहे, तप हा धर्म आहे, आचारसंहिता हा धर्म आहे, न्यायनीत हा धर्म आहे आणि सेवा हा धर्म आहे. गीतेने कर्तव्याला धर्म म्हटलेला आहे. आणि सेवा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अदमाई. जनता जनार्दनाच्या सेवेसारखा श्रेष्ठ धर्म या जगात दुसरा कोणताच नाही. देव हे 3 कार्य करण्यासाठी अवतार घेऊन येतो भगवान परमात्मा.
भक्तांचा सांभाळ, त्यासाठी दुर्जनाचा संहार आणि धर्माचं रक्षण, ही देवाची 3 कामं आहेत. आणि तुमची आमची सुद्धा विशेषत्वाने 3च कामं आहेत. तुम्ही म्हणाल 3च कसे? हो, तुम्ही हजारो कामं जरी करीत असले पण 3 गोष्टीसाठीच आपण शेवटी हे करतोय सगळं. कोणत्या 3 गोष्टी? पैशाची प्राप्ती, पुण्याची प्राप्ती आणि मुख्य कर्तव्य मानवी जीवनाचं परमेश्वराची प्राप्ती. हे 3 कामं आहेत माणसाची. पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य आहे, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य आहे आणि भगवंताची परमात्म्याची प्राप्ती मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही कुठेही असा, वारकरी असा, शेतकरी असा, कर्मचारी असा, व्यापारी असा, पुढारी असा, हे 3च कामं करायचे आहेत आपल्याला. स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा, किती? स्वाभिमानाने जगण्यापुरता. पण पैसा तुम्ही किती मिळवला तरी सोबत येत नाही. पैसा हे साधन आहे, ते साध्य नाही मानवी जीवनाचं. अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज आहे, पण केवळ पैसा मिळवण्यासाठी आपण जगायचं नाही. पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य आहे. त्याच्या पुढं काय? पैसा सोबत येत नाही. सोबत काय येत आहे बांधवांनो, माता माऊल्यांनो? आपलं पुण्य आपल्या सोबत येत आहे. परोपकार करा, जनसेवा करा, दानधर्म करा, ताणेले ताण, भुकेल्याची भोग भागवा. आणि ही पुण्य संपत्ती आपल्या कामी येते. आणि ही पुण्य संपत्ती तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करून देते. खाली आल्यावर पुन्हा उत्तम गती, सद्गती, पुन्हा उत्तमाची गती तो एक पावेल, 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 उत्तम भोगिले जीव खाली, उत्तम भोगिले जीव खाली, उत्तम भोगिले जीव खाली, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगिले जीव खाली, उत्तम भोगिले जीव खाली, उत्तम भोगिले जीव खाली, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, एक पावेल, एक पावेल. छान, उत्तम गती तुम्हाला मिळेल. उत्तम गती म्हणजे मुक्ती नाही बरं का, आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला माणसाचा जन्म मिळू शकतो. नवे नवे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. पण पुण्याच्याही वर सरकायचं आपल्याला. पाप पुण्य जन्म मरण रूपी चक्रात अडकित आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य शयनम या संसारे बहुतरे कृपया पारे पाहे मुरारे. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, या चक्रातून आपल्याला सुटायचं आहे. म्हणजे पुण्याच्याही पुढे सरकायचं आहे. पुण्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? पुण्यापेक्षा परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे श्रेष्ठत्व आहे. हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे का? पैसा प्राप्त केला तर मी नेहमी सातत्याने सांगत आलोय, फक्त मिळेल तुम्हाला सामान. पैसा काय देतो? सामान, गाड्या, माड्या, किराणा. पैशाने मिळत असतं सामान.
पुण्य कमवलं तर तुम्हाला मिळेल मान सन्मान. चांगलं काम केलं तुम्ही देवासाठी, देशासाठी, लोकांसाठी तर कुणी तुम्हाला हारतुरे घालेल. मान सन्मान पुण्याच्या बळावर, सेवेच्या बळावर. पण परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. हो, आलं की लक्षात तुमच्या? पैशाने सामान, पुण्याने मान सन्मान, आणि परमेश्वर मिळाला, स्वस्वरूपाची ओळख झाली, तुमच्या जीवनात कायम समाधान. मग बोला, तुम्हाला सामान पाहिजे का समाधान पाहिजे? हा, आपण बाराने माणसं सामानात अडकलेली, गाड्यां माड्यातच आपण गुंतलो. वर सरकायचंय, लक्षात, पुढं सरकायचंय. हे झूट आहे, सगळं झूट, हे खोटं आहे. आपल्या डोळ्यात देखत आपल्या घरातली मोठाली माणसं गेली. मेला पंजा मेला बाप मसला गेला. सागवा. तुमची आमची हे 3 कर्तव्य आहेत. बरं, पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य, आणि परमात्म्याची प्राप्ती हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. आणि मग परमात्म्याची प्राप्ती झाली की मुक्ती आहे. पाहता येणार आहे पुन्हा आजचं कीर्तन. माझा विचार सोपा सुटसुटीत असतो, उघडा विचार देणारा महाराज आहे. डोरले नानाने प्रमाण दिलंय, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. ज्याला परमात्मा मिळाला म्हणजे अनुभूतीला आला. देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं, देव मिळणं वेगळं. ज्यांना ज्यांना तो परमात्मा मिळाला, त्यांना परमात्म्याची अनुभूती आली, आत्मसाक्षात्कार झाला, आणि त्याच्या जीवनात चिंतामुक्ती आहे म्हणून सांगितलं. निश्चिंती. निश्चिंती वेगळी साहेब आणि निश्चिती वेगळी. आपल्या 12 लोकांच्या जीवनात निश्चिती, सगळं असून निश्चिती आहे का नाही? चिंतेतच आहे सतत आपण. निश्चिंती वेगळी आणि निश्चिती वेगळी. आपल्याला निश्चितीकडून निश्चिंतीकडे जायचंय. प्रपंच किती मोठा असू द्या, निश्चितीच तुमची, निश्चितीच. प्रपंचात राहून जर तुम्ही परमार्थ केला पंडित सर, तर निश्चिंती आहे, चिंतामुक्ती आहे, भयमुक्ती आहे, शोकमुक्ती, दुःख मुक्ती आहे. ऐका,
प्रपंच हा तनासाठी आहे, तन म्हणजे शरीर, आणि परमार्थ हा मनासाठी आहे. जोपर्यंत तुमचं आमचं मन ठीकठाक होत नाही, सुखदुःख कुणाला आहे? मनाला आहे. ताणभूक प्राणाला आहे. आसक्ती द्वेष बुद्धीत आहे. रोग शरीराला आहे. दुःख आहे मनाला, आणि मन आपल्याला सुखी करायचंय, लक्षात ठेवा. पण दुःख मुक्त होण्यासाठी आपण फक्त प्रपंचच वाढवतोय. ह्या शरीराला जशी खुराकाची गरज आहे तशी मनाला खुराकाची गरज आहे. आणि मनाचा खुराक म्हणजे कथा आणि कीर्तन आहेत. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा बांधवांनो, आपण भगवंताची 3 कामं पाहिली. भक्तांचा सांभाळ, दुर्जनाचा संहार आणि धर्माचं रक्षण. तशी तुमची आमची सुद्धा हे 3च काम आहेत. पैशाची प्राप्ती, पुण्याची प्राप्ती आणि परमात्म्याची प्राप्ती. कुठल्या माणसाने हे 3च कामं करायचे आहेत. याची व्यवस्था लावण्यासाठी पैशाची प्राप्ती गरजेपुरती, पण पैसा किती मिळवला तर सोबत येत नाही, म्हणून पुण्याची प्राप्ती. आणि पुण्य हे तुम्हाला मुक्ती देत नाही, म्हणून परमार्थ करून परमेश्वराची प्राप्ती. म्हणून पैसा असेल तर ठीक होईल परिस्थिती, पुण्य कमावलं तर तुम्हाला मिळाल उत्तम गती, पुन्हा माणसाचा जन्म मिळू शकतो. पण परमात्मा मिळाला तर मुक्ती आहे, मुक्ती. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू याच्यातून सुट्टी. कशातून मुक्ती? दुःखातून मुक्ती, अज्ञानातून मुक्ती, दुर्गुणातून मुक्ती, भयातून मुक्ती, शोकातून मुक्ती आणि चिंतेतून मुक्ती. म्हणून हे 3 काम आहेत आपले. पैसा सामान्य कर्तव्य मिळवणं, पुण्य विशेष कर्तव्य, आणि त्याच्या पुढं परमात्म्याची अनुभूती, आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. मग आता आपण देवाचे 3 कार्य पाहिले, माणसाचे 3 कार्य पाहिले. माझ्या दृष्टीने माझ्या संतांचे सुद्धा विशेष 3च कार्य आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजाला एका साधकाने विचारलं असं, महाराज या जगावर साधू संतांचे अनंत उपकार आहेत. अनंत उपकार आहेत, पण त्याच्यातले काही मुख्य उपकार तुम्हाला सांगता येतील का, असा प्रश्न तुकोबराला विचारला असावा. त्यावेळी तुकोबरा काय म्हणतात?
खूप भारदस्त चाल गायली. काय सांगू आता संतांचे प्रकार, मज निरंतर जागवे ते. तुकोबराय म्हणतात, काय सांगावं म्हणले, किती उपकार आहेत ते. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू बापाना करी ऐसी माय, बापना करी ऐसी माय, धर्म चांगले देखील पाय, धर्म चांगले देखील पाय, विनयाचर अभय दाना, राम नवोने अनुया देगा, मन ओने अनुया देगा, विनयाचर अभय दाना, मन ओने अनुया देगा, मन ओने अनुया देगा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे ते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अनंत उपकार आहेत साधू संतांचे, किती सांगावेत. त्याच्यातला पहिला मुख्य उपकार जर साधू संतांचा कोणता असाल, मज निरंतर जागवे ते. संत जनतेला जागवतात. उठा जागे हरे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे हरे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जागे हरे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भाव धर्म ठेवा माझा, तू कळले धांजल माझा, तू कळले धांजल माझा. मनदारा पुत्र बंद होईल विश्व, दररोज चाहे साधना, शरण निवासी वासी. मला वाटतं तुम्ही ठरवलं काय कीर्तन करून घ्यायचं नाही. हे पहा, मला खात्री आहे की तुम्ही लय आता घुसणार नाहीत, कारण शहाणी माणसं लय घुसाघुसी करीत नसते. हे रे, संत लोकांना जनतेला जागवतात. जागवतात म्हणजे हो, जागृती देतात. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, शेवटी काय, भगवंताचं आपलं नातं काय, आपलं स्वरूप काय, आपलं सामर्थ्य काय आणि आपला स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तर प्राप्त करून देणं हे जागा करणं आहे. संतांचं पहिलं काम आहे जागवणं, जागृती देणं. माणूस हा झोपलेला आहे. कसली झोप आहे तुम्हा आम्हाला दोन प्रकारची झोप आहे बांधवांनो, माता मौल्यांनो. माणूस कर्तव्याला विसरला आहे, ही पहिली झोप आहे. आणि दुसरी झोप, माणूस स्वरूपाला विसरला आहे, स्वरूपाचा त्याला विसर पडलाय. आणि या दोन्ही प्रकारच्या झोपेतून जागा करण्याचं काम या जगात संत करतायत. लक्षात ठेवा, आपल्या बीड जिल्हा हा भाग्यवान आहे. फार महान महान संत या बीड जिल्ह्याला भगवान परमात्म्याने दिले.
भगवान बाबासारखे महान सत्पुरुष दिले, वामन गहू महाराजासारखे महान सत्पुरुष दिले, नगद नारायण महाराजासारखे महान सत्पुरुष दिले, बंकट स्वामी महाराजासारखे महान सत्पुरुष दिले. हो, आपल्या संत मीराबाई आईसाहेब महाराजासारख्या महान साध्वी दिल्या. कितीतरी नावं सांगता येतील आपल्याला. ईश्वर भारती बाबासारखे महान तपस्वी दिले. आष्टी तालुक्यात मदन महाराजासारखे महान वैराग्यवान पुरुष दिले. चाकरवाडीचे माऊली तरने को लिंता, डुबने को अभिमान, लेने को हरिनामन, देने को अन्नदान, अशी विभूती. सुदाम बाबा सारखे, मनमाद स्वामी महाराजासारखे असे कितीतरी महात्मे या बीड जिल्ह्याला भगवान परमात्म्याने दिले. आपल्यावर फार मोठा उपकार केला देवाने. केवढा केला उपकार छान प्रमाण दिलं. नगर पंचायतचे सदस्य सुभाषरावजी आडागळे आणि आमचे हनुमान महाराज दोघांनाही एकच प्रमाण द्यायचं, फक्त चाली वायल्या वायल्या होत्या. केवढा केला उपकार. हो, तुम्हाला सांगतो आपण सगळे भाग्यवान आहेत. या महात्म्यांच्या पदस्पर्शाने हा पाटण तालुका पवित्र झाला. मी तर माझं भाग्य समजतो. सांगळे भाऊसाहेब, मी भगवान बाबाचं 2 वेळा दर्शन घेतलंय नागरभोजीचे येऊरवाडीत. मी त्यावेळेस 11 वर्षाचा होतो. माझं भाग्य आहे. शांत संयमी महात्मा मी जोडून पाहिला. नागरभोजीच्या येऊरवाडीत मी पहिलं बाबाचं मंदिर बांधायला. वामन भाऊचं दर्शन तर मी कॉलेजला होतो बीडला, BSc 3rd इयरला. भाऊ आजारी होते सरकारी दवाखान्यात. मी सरकारी दवाखान्यात जाऊन भाऊचं दर्शन घेतलंय. भाऊ दुसऱ्या दिवशी भाऊनी देह सोडलेला आहे. दोन्ही महात्म्याला मी जवळून पाहिलंय. भाऊ बाबापेक्षा 6 वर्षांनी मोठे होते आणि या दोघांपेक्षा खंडू बाबा 6 वर्षांनी मोठे होते. विठ्ठल रामारे बाबा, आम्ही तर भाग्यवान, पण तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत. कसे की भगवान गडावर तुमचं शिक्षण झालं. तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत. बाबाच्या समाधीचं तुम्हाला दररोज दर्शन घडलं. संत हे शरीराने जात असतात, ते आपल्या भोवतीच असतात, ते जातच नसतात. साधू संताला जगाचं आणखीनही कल्याण करायचं असतं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. आजही भक्ताला ते भेटी देतात स्वप्नात येऊन. विठ्ठल विठ्ठल. पण बाबामध्ये आणि भाऊमध्ये स्वभावामध्ये फार तफावत होते. पण दोघांनाही समाजाचं भलंच करायचं होतं. लक्षात ठेवा. देश स्वतंत्र करताना 2 गट होते. एक जहाल गट आणि दुसरा मवाळ गट है ना. महात्मा गांधीजीचा मवाळ गट, बरोबर आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक अशा लोकांचा जहाल गट.
जहाल गट आणि मवळ गट फरक आहे ना. दोन्ही गटांनी ज्यावेळेस काम केलंय त्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला आहे. एका गटाने काम केल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही. महात्मा गांधी मवाळ होते, ते म्हणायचे अहिंसेच्या मार्गानेच इंग्रजाला पेटवून लावायचं. पण नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग ते म्हणायचे तसं नाही चालणार. इंग्रज पिटाळून लावायचे, धोपटून लावायचे. त्यावेळेस जसं दोन्ही गट एकत्र येऊन काम केलं म्हणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यातले त्यात विशेष वाटा आपल्या बीड जिल्ह्याचा, त्यातले त्यात पाटोद तालुक्याचा. ही भूमी शूरांची वीरांची आहे, ही भूमी देशभक्तांची आहे, ही भूमी साधू संतांची आहे. जेते हरीचे दासा जन्म जेते हरीचे दासा जन्म जेते हरीचे दास जन्म जेते हरीचे दास जन्म पवित्र पावन तो देता पावन तो देता पावन तुझे पावन तुझे हरिचे दास जन्म जेते हरिचे दास जन्म जेते हरिचे दास जन्म घेती जेते हरिचे दास जन्म मला सांगायचंय की देश स्वतंत्र करताना दोन गट होते, एक जहाल गट आणि एक मवाळ गट. तसं समाजाचं भलं करण्यासाठी आमच्या महाराज लोकात सुद्धा पहिल्यापासून दोन गट आहेत. पाण्याचे नाही बरं का, विचाराचे. भगवान बाबा सारख्या महात्म्यांचा त्यांना जोडीदार चाकरवाडीचे माऊली, हे मवाळ गट. बाबा कोणत्या गटातले होते? खर्जे साहेब मवाळ गटातले. मी जवळून पाहिलंय म्हणून म्हणतोय. शांत संयमी सगळे लोक घराडाच घालायचे बाबा आले की. पण भाऊच्या जवळ काय माणूस थरकतच नव्हता. ते म्हणायचे म्हातारा काय बोललं, शब्द लागला तर पण आपली वाटच लागली. म्हणजे रिअल फॅक्ट आहे. टर घ्यायचे माणसं भाऊला. आणि भाऊंचा ईश्वर भारती बाबा यांचा जहाल गट होता. त्यात आपल्या आईसाहेब मीराबाई महाराज सुद्धा जहाल गटातलेच होते. आईसाहेब सुद्धा विठ्ठला विठ्ठला. आमच्या आई वडिलाला मीराबाई महाराजांनी चारीधामला नेलं होतं. आमचे वडील सांगायचे पुन्हा तिकडून आल्यानंतर म्हणले आईसाहेब काय म्हणल्या, गड्याची काय मदल आहे म्हणायची. त्यांच्या पुढं बोलायची. फौजदारांनी ते टर्रपा प्यायची बोलले वाटाने त्याला चल हगा म्हणायची बाजूला. जहाल गट होता. इथं सुद्धा आपण सगळे जवळून पाहिले. बाणेदार असं व्यक्तिमत्व. मग आता बाबा हे मवाळ गटातले शांत संयमी आणि भाऊ हे जहाल गटातले. पण दोघांनाही लोकांचं कल्याणच करायचं होतं. भाऊने दिलेल्या शिव्या त्या ओव्या ठरल्या. कशामुळे भाऊ बोलायचे? कुणी माळ तोडली, माळ नाही घातली, कुणी कोंबड्याच पाळल्यात, त्यांना भाऊ बोलायचे. त्यांचं भलं व्हावं म्हणून आतून प्रेमच होतं. फक्त वरून बोलायचे धाक दपटशा. आणि बाबा ते शांततेने संयमतेने सांगायचे. पण दोघांचा विचार एकच, हे जग सुखी व्हावं. म्हणजे झिजविला देह उगाळीला जीव. म्हणजे या महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी देह झिजविला जीव उगाळला.
संत जागवतात. त्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? तुम्ही आम्ही झोपी गेलो, तुम्ही आम्ही स्वतःला विसरलो. आपण स्वतःला विसरलो, झोपलो. या देहाला आपण मी म्हणतोय, देह संबंधाने पसरायला माझा म्हणतोय. हे मी नाही, हे माझं नाही आहे. मी परमात्माचा आणि परमात्मा माझा आहे. आणि ही जागृती आहे. थोडक्यात अज्ञानाच्या झोपेतून जागा करण्याचं काम या जगामध्ये या साधू संतांनी केलंय. दर्या कपाऱ्यात फिरले महात्मे, दर्या कपाऱ्यात. मी परवा नागोबाच्या वाडीला मोठा कार्यक्रम होता, तिथेही गेलो होतो. तिकडे पहाडी पट्ट्यामध्ये चिंचवण या गावी गेलो, तिथेही मोठा कार्यक्रम होता. खंडाळ्याला गेलो होतो परवा. उद्या हेवरशिंग्याला आहे, परवा दिवशी जायभायवाडीला आहे. या महात्म्यांच्या महाराष्ट्रातल्या दर्या कपाऱ्यात तर कार्यक्रम होतातच, पण शहराने सुद्धा होतात. रामारी बाबा, पुण्याच्या पलीकडे बाणेर म्हणून भाग आहे. मी 9-10 वर्षापूर्वी पहिल्यांदा तिथे गेलो. महाराष्ट्रातील नामांकित महाराज तिथं असतात कीर्तनाला. त्या ठिकाणी आपले शास्त्रींचं सुद्धा कीर्तन होतं त्या सप्त्यामध्ये. मी गेलो होतो तिथं. गेल्यानंतर पुण्याच्या पलीकडला भाग आहे बाणेर, तर तिथं मी पत्रिका पाहिली. एक 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वरती तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांचे असे फोटो होते. खाली एका बाजूला सावता महाराजाचा फोटो होता आणि एका बाजूला भगवान बाबाचा फोटो होता. मोठे फोटो दोन. त्या बाणेर भागामध्ये त्या एरियात माळी समाज जास्त आहे आणि खूप मोठा सप्ताह करतात. तर मी तिथं गेल्या गेल्या मला पत्रिका पाहिल्याबरोबर तिथल्या 1-2 मेन माणसाला म्हणलं, आमच्या बाबाचा फोटो कसं काय म्हणलं इथपर्यंत आलाय म्हणलं. मला वाटलं काही वंजारी समाजाचे बांधव इथं जास्त आहेत काय की. ते म्हणले नाही म्हणले, कुठंतरी म्हणले. तसं काय नाही म्हणले. म्हणून बाबाचा फोटो पत्रिकेवर तुम्ही मेन असल्यासारखा टाकला आहे. बाबा आमच्या तालुक्यातले इथपर्यंत कशी काय आले म्हणलं त्यांचा फोटो. वंजारी बांधव आहे नाही म्हणतात. म्हणजे महाराज तुम्हाला सांगू, 1956 हा जो सप्ताह आहे तो बाबाने सुरू करून दिलेला आहे. कुठं? पुण्याच्या पलीकडे जाऊन पुणे भागात. मग शहरामध्ये सुद्धा माणसं जागी केले. लक्षात ठेवा, दर्या कपाऱ्यात तर हे महात्मे फिरले, शहरातली माणसं सुद्धा जागी केली. हे जाग करण्याचं काम आहे. आज माणूस झोपी केलेला आहे, स्वतःला विसरला आहे. आज माणसाला धनाच्या मानाच्या पुढं काही कळत नाही. काय म्हणणं आहे? फार थोड्या माणसाला समजत आहे. रामारी बाबा खरं का खोटं आहे? नुसत्या प्रपंचात दंग होणं याला झोप म्हटलेलं आहे. हा संसार झूठ आहे, हे खोट आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या है. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ. कर याद अपने राज के स्वराज निष्कंटक जहाँ. मानव तुझे न याद है तू ब्रह्म का अंश है. कुलगोत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म का तो वंशज है. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ. आपण वाट सुरू आहेत पाटील, वाट सुरू आहेत. आपण निघालो. पण झोपलेल्या माणसाला जागा करण्याचं काम या जगात साधू संतांनी केलं. हे पहा, परिस्थिती ठीक करणं वेगळं आणि मनस्थिती ठीक करणं वेगळं. नेत्यांनी लोकांची परिस्थिती ठीक करायची असते सुविधा देऊन, पण साधू संतांनी लोकांची मनस्थिती ठीक करायची असते.
तुमची परिस्थिती किती बी ठीक होऊन द्या, तुम्हाला एक विचारतो, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन सांगू का तुमचं बरं व्हावं असं सांगू? हा चला बोला गणेश महाराज, बरं व्हावं का बरं वाटावं? आम्हाला बरं वाटावं असं सुद्धा सांगता येतं, पण बरं वाटावं असं सांगून काय उपयोग आहे? त्या अलीकडल्या टप्प्यात माणसं कवर खेळवायचे आपण. रामारे बाबा, तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगून, आम्हाला कथा कीर्तन सांगून माणसाचं बरं व्हावं, बरं वाटावं हे वेगळं आहे, बरं झालं पाहिजे. ढालव ढालव जी माणसं स्वतःला विसरली ती झोपी गेले. विसरली पाया वर झाली हानी, पटकन झाली चौऱ्यांची चपटकीन खाणी, चौऱ्यांची विसरली पाया वर झाली हानी, पटकन झाली चौऱ्यांची पटकन खाणी. विसरली तयार थोडं झाली, आणि माणसं स्वतःला विसरलीत. प्रत्येकाला असं वाटतंय की आपण फक्त संसार वाढवायसाठी एवढ्यासाठी जन्माला आलो. नाही अहो, हे तर कुणीही करते. संसारा पोटासाठी अन्न वस्त्र निवारा, जगायला तर कुणीही जगते हो. नुसतं जगणं महत्वाचं नाही, जागं होणं महत्वाचं आहे. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे पण मनस्थिती ठीक नाही. का? माणसं जागी झाली नाही, झोपी गेले. मग झोपेतून जागा करण्यासाठी हे सप्ताह, बाबांच्या भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जागा व्हायचंय. आपण कोण आहेत? आपलं स्वरूप काय? मी सच्चिदानंद आहे, मी सत्य आहे, मी चिद आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. आय एम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म स्वरूप आहे. मी देह नाही, मी देव स्वरूप आहे. हा बोध झाला पाहिजे. आपल्या देवत्वाची जाणीव होणं. चिदानंद रूप हो शिवोहम शिवोहम, हा बोध होणं ही जागृती आहे. आणि जाग करण्याचं काम या जगात संत करतात. स्वतःला विसरणं म्हणजे झोपी जाणं. ऐका, संत काय करतात एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण ऐकलेलं असं पण सांगतो. क्लिनिंग म्हणून एका माऊलीची नथ हरवली, नाकातून निघली, मंगळसूत्र्यात अडकली. नथीने काय केलं? फक्त जागा बदलली. ती माऊली परेशान झाली. नथ हरवली, नथ हरवली. सोन्याला महागाई. काय भाव आहे सध्या सोनं भाऊसाहेब? हा उतरलं काय? म्हणजे घेतलं दिसतंय समजायचं. बर बर विठाला. आता तुम्ही सोनार नसताना ज्या अर्थी एवढा करेक्ट भाव सांगतात, त्या अर्थी थोडं का होईना घेतलं असो. तर एका माऊलीचं ती नाकातली नथ हरवली आणि नथेने फक्त जागा बदलली. काय केलं गणेश महाराज? नाकातून निघली आणि मंगळसूत्र्यात अडकली. ती माऊली परेशान झाली. नथ हरवली, नथ हरवली. सोन्याला महागाई. 4 तास पाहत होती ती, परेशान झाली. मालक बोलल म्हणून. तेवढ्यात गावात राहणारी ननंद अचानक दारात आली. दोघीचं जमत होतं तसं, तसे काही भांडणं नव्हते. ते आल्यानंतर तिने विचारलं, म्हणली वहिनी तुम्ही का परेशान आहेत? म्हणली काय सांगावं, 4 तास झाले नथच हरवली. तुमचे भाऊ खूप बोलतात म्हणले मला. आता ती समोर होती दारात, तिला ती टपकन दिसली मंगळसूत्र्यात गुंतलेली.
ते म्हणले तुमची नथ सापडून दिली तर 3 किलो पेढे देताल का? ते म्हणले 5 किलो घ्या पण सापडून द्या. दोघीचं ते 5 किलोवर ठरलं. मग ती दारातून घरात आली, तिच्या दंडाला धरलं आणि आतल्या घरात नेलं जिथं कपाट होतं. कपाटाला मोठा आरसा होता आणि आरशाच्या पुढे तिने उभं केलं. म्हणजे घ्या तुमची नथ. काय सांगावं, ते आरशात दिसलं तिला एवढा आनंद झाला. 4 तास बघत होती. सापडली म्हणून जोरात थाप मारली. अशी कुठं मारली? आरशावर. आप्पा महाराजांनी कुठं मारली? पक्वाजावर, मृदंगावर. छान. समज सूचक तो सुद्धा कळली पाहिजे. थाप मारली. आता नथ कुठं होती? आरशात होती का? थाप का म्हणते कपाटावर मारली? नथ आपल्या जवळ होती. आणि तसंच झालंय आपलं. हे तुझं पाशी तुझ्या घरच्याने अरे तुझा तुझ्या घरच्याने योग्य प्रमाणे तुझा आहे तुझ पाशी परे तो जागा चुकलाशी चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. आपलीच ऐका सिद्धांत सांगतो, आपलीच हरवलेली नथ कुणी सापडून दिली? ननंदेनी. बरोबर आहे की नाही? आपलीच हरवलेली नथ सापडून देण्यासाठी सुद्धा ननंदेची गरज आहे, म्हणजे दुसऱ्या माणसाची गरज आहे. तसं आपलंच आत्मतत्व त्याचा पडलेला विसर ज्ञात करून देण्यासाठी संत रूपी ननंदेची गरज आहे. विठ्ठल हो. संत सांगतात तू हीन नाहीस, तू दीन नाहीस. तू हीन नाहीस, दीन नाहीस. मग तू देवस्वरूप आहेस, तू सच्चिदानंद आहेस, तूच आनंद स्वरूप आहेस, तोच सुख स्वरूप आहेस. पण माणूस स्वतःच्या आनंदाला विसरलाय. हरिण असतं हरिण. हरणाच्या बेंबीतच कस्तुरी असते, सुगंध. आणि कुठून सुगंध येते म्हणून ते हरिण बाहेर पडत आहे. आणि तसंच झालंय आपलं. आपण सगळे आनंदाच्या सुखाच्या शोधात आहे का नाही? सगळी पळापळीच आहे माणसाची. कुणी इकडं पळत आहे, कुणी इकडं पळत आहे. कशासाठी? सुखासाठी. पण आपणाच सुख स्वरूप आहे, आपणच आनंद स्वरूप आहे. का? तो परमात्मा आत्मेच्या रूपाने इथं आहे. तो कसा आहे? आनंदाद्वय. आनंद अद्वय कसा आहे आमचा भगवान परमात्मा? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देव योगी यांचे. तो भगवान परमात्मा हे परमात्मा ही व्यक्ती नाही, ती एक शक्ती, ती एक पावर आहे, ते अस्तित्व आहे. देव म्हणजे आनंद. लक्षात ठेवा. हो, देवाचं दुसरं नाव आनंद आहे. देवाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. देवाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती. हा, मग किती पैसे मिळाल्यावर आपण कायम सुखी होऊ? पैशाने सुख मिळत नसतं. मी मग बोलून गेलो, पैशाने सामान मिळत असतं. परमात्मा मिळाला तर सुख मिळत असतं. विठ्ठल
रामारी बाबा गेल्या वर्षी एका दिंडीच्या पुढं पंढरपूरच्या अलीकडं माझं कीर्तन होतं. लांबून दिंडी आलेली होती. त्या दिंडीतल्या बांधवाला मी सहज आपलं विचारलं, म्हणलं तुम्हाला देव पाहिजे का सुख पाहिजे? आता दिंडीत लांबून गेलेली माणसं एकमेकाकडे बघायला लागली. त्याला वाटलं आता नेमकं सांगावं तरी काय महाराजाला. म्हणलं तुम्हाला देव पाहिजे का सुख पाहिजे? चला बोला. मग एकामेकाकडे बघितल्यावर एक जण म्हणला, महाराज आता इतक्या लांबून आलो तर आम्हाला देवच पाहिजे. म्हणलं सुख नको का? म्हणले अहो सुख तर पाहिजेच की. म्हणजे अजूनही आपल्या लोकांना माहित नाही देव म्हणजे सुख. लक्षात ठेवा. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. आणि म्हणून सर्व संतांनी म्हटलंय, सर्व सुखाचे आगर बापरुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंधर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व संतांनी सांगितलंय सुख म्हणजे देव, सुख म्हणजे देव म्हणजे आनंद. आणि आपण त्या आनंदाला वंचित झालो. आणि म्हणून त्या आनंदाच्या अनुभूतीसाठी परमार्थ करायचा बस. आणि या मार्गाने आपल्याला पाठवणारे आपले हे महात्मे आहेत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पण ते चालो जाता न पडे गुंता कोटे काही. रामारी बाबा मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. यात्रेमध्ये एक मुलगा चुकला. त्या चुकलेल्या मुलाला किती बिस्किट पुढे दिले होते कायमच रडायचं राहील. हा किती बिस्किट पुढे द्या, 1-2 मिनिटं ते रडायचं थांबल, पण पुन्हा रडाल. बर कोणत्या खेळण्या घेऊन दिल्यावर पोरग कायमच रडायचं राहील? बसायला घोडं दिलं एक जणाने, 2-5 मिनिटं बसलं त्या घोड्यावर, पण पुन्हा उतरलं खाली लाकडी घोडं. आमच्या अरुण शेठ सारख्याला वाटलं चांगला रेडीमेड ड्रेस घ्यावा पोरला. 2000 रुपयाचा ड्रेस दिला. अंगात घालूस तरच पोरग गप्प पडलं, पायऱ्या उतरत आणि पुन्हा रडलं. लक्षात ठेवा, चुकलेल्या बाळाला, माता माऊल्यांनो, चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही तोपर्यंत ते रडायचं थांबत नाही. तसा जीवाला देवत्वाची अनुभूती येत नाही, जीवाला देव मिळत नाही तोपर्यंत हा जीव सुखी होत नाही. म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीनेच आपल्या जीवनात कायम समाधान आहे. आणि परमात्म्याची अनुभूती आणून देण्याचं काम या जगामध्ये संत करतात. म्हणून संताविण प्राप्ती नाही, आयशे वेद देते ग्वाही. विठ्ठलो म्हणून संत पहिलं काम या जगात करतात, झोपलेल्या तुम्हा जीवांना जागा करण्याचं काम करतात. संत जागवतात. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावी उतराई, ठेविता पाय जीव थोडा. संताचं दुसरं कार्य आहे, संत शिकवतात. सहज बोला
सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविते. संत दुसरं काम करतात, पहिलं जागवायचं काम करतात, जागृती देण्याचं काम करतात, आणि दुसरं शिकवायचं काम करतात. काय शिकवतात संत? जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, भजाव कसं, हे शिकवतात. संत शिकवतात आपल्याला. काय शिकवतात? जगाव कसं हे शिकवतात. कसं जगावं? अर्जुनाप्रमाणे कर्तबगार जीवन जगावं. अर्जुनाने कृष्णाला कधीच सोडलं नाही, तसं आपण सत्याला म्हणजे देवाला, भगवंताला कधीच सोडायचं नाही. काम करा, हाक मारा, मदत तयार आहे. तुम्ही उद्योग केला, समृद्धी येईल. आणि कृष्णाला पकडलं म्हणजे सत्याला पकडलं, ज्ञानाला पकडलं तर तुमच्या जीवनात समाधान राहील. गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. कुणाचं जीवन यशस्वी, कुणाच्या जीवनाचा विजय, असं ज्यावेळेस धृतराष्ट्राने संजयाला विचारलं त्यावेळेस संजयाने सांगितलं, ज्या बाजूला ही जोडी अर्जुन आणि कृष्ण आणि त्या बाजूचा विजय. तो म्हणला नाही पांडवाचा विजय. त्याला माहिती आहे म्हातारा आपलं पीठच करीत, हो थालीपीठ करीत, कारण मोहाने आंधळ झालेलं आहे म्हातारं, आणि चर्मचक्षुने बी आंधळ, डबल आंधळ होतं. म्हणून त्यांनी गोल गोल सांगितलं, ज्या बाजूला अर्जुन कृष्ण आहेत आणि त्या बाजूचा विजय. तसं अर्जुनासारखं तुम्ही आम्ही कर्तबगार जीवन जगलं पाहिजे. पण अर्जुनाने कृष्णाला सोडलं नाही. कृष्ण 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 जयघोष सारखा चालू होता. तसं आपण सुद्धा सत्य सोडायचं नाही. मग अर्जुनासारखं कर्तबगार जीवन जगलो की समृद्धी आहे. पण सत्य पकडलं तर समाधान आहे. कारण समाधान सत्याला सोडून नसतं. झाडाखाली गेलो की सावली द्या म्हणायची गरज नाही. तसं सत्यनिष्ठ तुमचं जीवन बनलं, समाधान द्या म्हणायची, आनंदाचा शोध घेण्याची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ते सांगतात, अर्जुनाप्रमाणे कर्तबगार जीवन जगावं. वागावं कसं? रामासारखं वागावं. एक बाणी एक वचनी एक पत्नीच धार्मिक. परवा निधी संकलनाचा कार्यक्रम होता. रामारी बाबा बीडला मला बोलवलं होतं. मी तिथं बोललो. मला आमच्या प्रभू रामचंद्राने राज्य टाकलं पित्याच्या आज्ञेनुसार, पण धनुष्यबाण नाही टाकलं. बघा तुम्ही कुठल्याही मंदिरात जा रामाच्या, धनुष्यबाण सोबतच आहे बघलात. का? ही शिकवण आहे आपल्या देवाची, प्रभूची. तुम्ही मोह टाका, लोभ टाका, संसाराचा पसारा, याची आसक्ती टाका. याची आसक्ती दुःख देते, संसार दुःख देत नाही. हा दुःखाला निमित्त आहे. आसक्ती रूपी संसार, माझं माझं माझं, आणि हे दुःख देते. तुमचा मोह तुम्हाला दुःख देतोय. म्हणून मोह टाका, लोभ टाका, पण तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य टाकू नका. काय कर्तव्य? स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा, त्याच्या पुढं भरपूर पुण्य, त्याच्या पुढं परमार्थ करून परमात्म्याची प्राप्ती, हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. आणि म्हणून जगावं अर्जुनासारखं, वागावं रामासारखं, मरावं कुणासारखं?
ढाला ढाला उत्तमची मुळे कीर्ती मागे हे उत्तमची मुळे कीर्ती मागे हे उत्तमची मुळे कीर्ती तुका म्हणे एका मरण्याची करे एका मरण्याची करे तुका म्हणे एका मरण्याची करे तुका म्हणे एका मरण्याची हे उत्तमची मुले कीर्ती मागे उत्तमची मुले कीर्ती मागे उत्तमची मुले कीर्ती मागे उत्तमची मुले कीर्ती मागे कसं मरावं मला एक जणांनी विचारलं भाऊसाहेब आणि महाराज कसं मरावं म्हणलं वर तोंड करून मरावं तसं नाही मरण आलं तर म्हणलं खाली तोंड करून मारा हा विनोदाचा भाग आहे पण कसं मरावं तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे सत्कीर्ती ठेवून मरावं साधू संतासारखं मरावं सत्कीर्ती ठेवून छत्रपती शिवरायासारखं जावं सत्कीर्ती ठेवून भजावं कसं हनुमंतरायासारखं भजावं कंठी प्रेम दाते हृदय प्रगटे राम हृदय प्रगटे कसं भजावं हनुमंतरायासारखं भजावं कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप संत शिकवतात काय शिकवतात जगावं कसं वागावं कसं मरावं कसं भजावं कसं बस आणि याच्या पुढे जाऊन शेवटच्या चरणात
म्हणे वत्स धेनवेचे चेते तैसे मज येते सांभाळेत ताणी व्यालेली गाय. आपण ज्यावेळेस डोंगरावर चारण्यासाठी घेऊन जातो त्यावेळेस ती वत्साच्या प्रेमापोटी वासरासाठी सारखी घराकडे पळत असते. तसं असली संत या जगात तुमचं आमचं भलं व्हावं म्हणून, तुमचं आमचं पतन होऊ नये म्हणून भक्ती पंथाला लावून सांभाळण्यासाठी धाव घेत असतात. म्हणून संतांचे हे 3 विशेष कार्य: जागवणं, शिकवणं आणि भक्ती पंथाला लावून सांभाळणं. ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली